हा लोहार करीत असे। उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचा फळ इत्यादी। 500 वर्षांपूर्वीची कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती। बरेचसे लोक सैन्यात होते। त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे। याचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणातील मराठा खोत यांच्याकडे काहीशा वर्षांपूर्वीच्या तलवारी आहेत। त्यांना अजूनही गंज झालेली नाही। दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते। हा तेल आम्ही कोकणी माणसं आमच्या जेवणात पुरी खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करीत असतो। शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे व तेली त्याच्या देखत तेल पडून देत असे। हा तेलाचा घाणा याला खुंटा असे म्हणतात। हे सुके खोबरे घातले जाते। हे जे उभे लाकूड दिसते त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात। ह्या आडवे लाकूड या उभ्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधले जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते। या ठिकाणी जोखड्याला बैल बांधला जातो व या आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली त्यावर स्वतः बसतो। हे सर्व वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो। त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते। ते तेल भरून काढायचे असेल तर प्रथम जोखडाचा बैल सोडायचा। जोखड बाजूला केले जाते। आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते। पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर पुन्हा क्रमरमांडणी करावी लागत असे। म्हणजे तेलाला पूर्वी 5 ते 1.5 पसा तेल पाडण्यासाठी 1-1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे। यावरून लक्षात येते की पूर्वीचं जीवन किती कष्टमय होते। म्हणजे कोकणी माणसाची सविस्तर अशी खाद्य संस्कृती आहे। आम्ही कोकणी माणसं आमच्या जेवणात भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो। कोकणात व माशाची आमटी, उकडीचे मोदक, भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण नंबरच येते। पुरी घरामध्ये दगडमातीच्या वस्तू असतात। हे जे जातणीसारखे दिसते त्याला गिरड असे म्हणतात। जातणीमध्ये धान्य दळून निघते। गिरड्यामध्ये भात घातले जाते तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो, कोंडा बाजूला होतो। हे मोदक पात्रे म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर। याखाली पाणी ठेवले जाते, त्यावर ही चाळण ठेव, केळीचे पान ठेव, मोदक ठेवले जाते व हे झाकण लावून चुलीवर ठेवले जायचे। त्यामुळे आतील मोदक शिजून निघायचे। हे पुराणी यंत्र, यामध्ये डाळ घातली जाते व हे रॉड उलट सुलट फिरवले जाते जेणेकरून आतील डाळ वाटून त्याच्या गोड पुरणपोळ्या केल्या जातात। हे शेवयाचे लाकडी पार्ट आहे। शेवग्याचे लोखंडी पार्ट आहे। हा टिफिन बॉक्स आहे। वरती पाण्याचा तांब्या आहे। खाली 3 डबे आहेत। दोन्ही बाजूने 2 चमचे, दोन्ही बाजूने लॉक केले। बाजूला चहाची किटली। ही दगडी उखळे, यामध्ये पूर्वी भाताचे पोहे कणले जात असे। म्हणजे आपल्याकडे जो भात असतो तो रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवला जातो। सकाळी त्यातील पाणी काढून तो पोह्याच्या खापरावर भाजला जाते व या उखळीमध्ये मुसळाच्या साहाय्याने काढले जाते। त्याचे पोहे तयार होतात। यावरून लक्षात येते की पूर्वीचं जीवन किती कष्टमय होते आणि हजारो वर्ष याच पद्धतीने जगले गेले। इकडे काही जुन्या काळातील भांडी दाखवलेत, लाकडी चमच्यांचे प्रकार दाखवले।